प्रज्ञा म्हणजे ज्ञान, प्रज्ञा म्हणजे वैभव, प्रज्ञा म्हणजे सत्य, प्रज्ञा म्हणजे विचार, चांगला विचार। ऐका का माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला मंडळ आणि माझे भविष्यातील जे ध्येय गाठू इच्छिणारे लहान बालमित्र यांना आधी मी अभिवादन करते। प्रत्येकांना नमस्कार करता आला, परंतु पाय धरून पाया पडते आले नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा तर तुम्हाला अभिवादन करते। यशानंतर अष्टाकासर या पावन नगरीत माझं इतकं मोठं स्वागत झालं, यासाठी देखील समस्त ग्रामस्थांचे मी आभार मानते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे माझा सत्कार, मी एक महिला आहे आणि महिलेच्या हस्तेने झाले, त्याचं देखील मला खूप मोठा अभिमान आहे। त्यासाठी मी या गावचे सरपंच कांबळे मॅडम यांचं धन्यवाद मानते। इतकं भरभरून असं वाटत आहे आता की इतकं कसं काय आपल्याला एक ग्रामस्थ मंडळी प्रेम करू शकतात, इतकं कसं काय कौतुक करू शकतात, याचं एक आश्चर्य वाटत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लहानपणी असताना या गावात यायचे, म्हणजे लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी पडली की पहिल्यांदा पप्पांना म्हणायचं की त्याला गावाकडे जायचं आहे, आणि एस टीमधून यायचो आधी आम्ही। आणि गावाकडे आलं की हे सगळं असं नॉस्टॅल्जिक होतं इथं आल्यावरती। हे मारुतीचं मंदिर म्हणा, डॉक्टर सर म्हणा, त्यांच्या दुकानात पळत पळत जायचं, छोट्या छोट्या गोष्टी घ्यायचं। या गावानं आम्हाला खूप काही दिलंय। महत्त्वाचं म्हणजे माझे आजोबा जे महादेव लिंगप्पा चौधरी आणि गुरुमाला महादेव चौधरी, ही माझी आजी आणि आजोबा, यांचा आम्हाला एक शैक्षणिक वारसा मिळाला। का तर आमच्या घरामध्ये आम्ही यांचं इतकं आदर्श ठेवलेलं आहे की माझ्या मोठ्या भावाचं नाव म्हणजे पंकज चौधरीचं नाव देखील आम्ही आजीच्या नावावरून ठेवलेलं आहे, गुणवंत चौधरी म्हणून। आणि आम्ही यांच्याकडून असं प्रेरणा घेतलेलं आहे की शिक्षणामध्ये इतकी ताकद असते की आता आपण बघतच आहात की शिक्षण घेतल्यावरती एक माणूस कुठंपर्यंत जाऊ शकतो, ती फक्त पुरुष असो किंवा ती महिला असो, कोणीही असो। आणि आता सगळ्यांनीच उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या घरातील म्हणलं तर पहिले माझे जे ज्येष्ठ बंधू आहेत अभिजित चौधरी, हे व्यवसाय क्षेत्रात आहेत। त्यानंतर पंकज चौधरी हे जे आहेत गुणवंत चौधरी ज्यांना म्हणतो आपण, ते मेडिकल क्षेत्रात आहेत। त्यानंतर अश्विनी चौधरी ही नंतर माझ्यासाठी एक आदर्श माझी मोठी बहीण आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे ती। त्यानंतर अश्विनी चौधरी जी आहे त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ती तर साता समुद्र पार आहे, वकील आहे, ती अमेरिकेत असते ती सध्या। त्यानंतर म्हणलं तर तेजश्री चौधरी ही पण आता शिक्षक पेशेमध्ये आहे। त्यानंतर मयूर चौधरी हा आहे तो CA आहे। त्यानंतर शुभम चौधरी हा जो आहे तो दमनदीवमध्ये आहे, बाहेरच्या राज्यामध्ये। प्रतीक चौधरी जो आहे तो आता BE कॉम्प्युटर करतोय। आणि पियुष चौधरी हा जो आहे तो नेक्स्ट DYSP असणार आहे असं मला खात्री आहे। यांचा उल्लेख करायचं कारण हेच की माझ्या वडिलांची शिकवण की आपण एक कुटुंब, आता सध्याला तसं आपण जसं जग पुढे जात आहे तसं आपण वेगवेगळे राहतो, परंतु एक वेळ प्रसंगी सुखदुःखाच्या काळामध्ये आपण एकत्र येणं हे महत्त्वाचं असतं। आणि यांच्याकडून खरंच मोठ्या भावांकडून किंवा लहान भावांकडून एक प्रेरणा घेणारी गोष्ट असते। हे मी माझ्या वडिलांकडूनच शिकले। आणि माझ्या वडिलांनी 1990 मध्येच हे स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला प्रशासनात जायचं, परंतु काही परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे म्हणा त्यांना हे शक्य होऊ शकलं नव्हतं। आणि त्यांच्या मनात ही खंत असायची, ते मी 10वी 12वीला असतानापासून मला अधिकाऱ्यांची पुस्तकं आणून द्यायची आणि ती वाचायला लावायची। आणि त्यातूनच मला ही प्रेरणा मिळत गेली की एक आपण पारदर्शक आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून प्रशासनात उतरायला पाहिजे। का तर आज एक अशा तरुण पिढीची गरज आहे प्रशासनाला की एक प्रामाणिक नेतृत्व आपल्याला प्रशासनात बघायला मिळत नाही असं म्हणतात, ही खंत असते खरं तर, परंतु त्याची खंत माझ्या रूपी बोलून निघावी अशी पण मी एक इच्छा व्यक्त करते या ठिकाणी। आता महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर माझी सासरची मंडळी, 1.5 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं, परंतु लग्नाच्या आधीच म्हणजे जेव्हा माझे हजबंड भेटायला आले होते वडिलांना, तेव्हा त्यांनी बोलले होते की वडील म्हणाले की एवढंच म्हणाले की जर तिला शिकू देणार असेल आणि तिला जर कुठे पोस्टिंग मिळाली तर तुम्ही ते ॲडजस्ट करणार असेल तर मी लग्न करून देईन। तर ते त्यांनी खूप मोठ्या मनाने स्वीकारलं होतं, यासाठी पण मोठं मन लागतं। अशा या ज्योतिराव फुलेसारख्या मी माझ्या हजबंडला पण धन्यवाद देऊ इच्छिते होते। आणि त्यानंतर माझी सासूबाई म्हणा किंवा पूर्ण सासरची मंडळी म्हणा, यांनी पण मला असं कधी कुठल्या कार्यक्रमासाठी किंवा आता लग्न झाल्यावरती आपण म्हणतो की ह्या कार्यक्रमाला ये, त्या
सणावारांना नाही वगैरे. महिला म्हणून आपल्याला एक कर्तव्य ते पण बजावं लागतं काम करत असताना. परंतु त्यांनी तसे कधीच बंधन घातलं नाही, त्यामुळे मी एक शांतचित्ताने अभ्यास पण करू शकले. पूर्ण वेळ मी हा पाहिला तर मी पूर्ण वेळ माझा पुण्यातच घालवलेला आहे, अभ्यासिकेमध्येच घालवलेला आहे. का तर अभ्यास करत असताना एक तरुण मंडळींची एक अपेक्षा असते की काय याच्यासाठी गरजेचं आहे बरं. तर अभ्यास करत असताना हेच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या आडवं काय येत आहे, संकट येत आहे किंवा किती काही अडचणी येत आहेत, या महत्त्वाच्या नसतात. खरं तर आपण किती जिद्दीने या गोष्टींना तोंड देत आहे हेच महत्त्वाचं असतं. आता डॉक्टर सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही मागच्या 2022 पासून आम्ही बघतोय की आमच्या घरामध्ये किती काळाने संकट ओढवलेली होती. माझे काका सुभाष चौधरी यांचं देहांत झालं, त्यानंतर प्रभाकर चौधरी यांचं देहांत झालं, त्यानंतर शोभा चौधरी काकू यांचं पण देहांत झालं. म्हणजे आम्ही 1.5 वर्षामध्ये या गावात 3 वेळा आलो या घरामध्ये, परंतु 3 वेळेला येताना आम्ही फक्त दुःखासाठी आलो होतो. पण हे कुठेतरी प्रत्येक वेळेस दुःख येत आहे म्हणून आपलं यश अडून राहत आहे असं म्हणणं म्हणजे हे आपण एक कारण दिल्यासारखं होतं. माझ्या वडिलांनी कायम सांगितलं हे येत राहणार, हे आपण आधीही बघितलेलं आहे, आताही आपल्याला हे सगळं जर का बघावं लागत असेल तर ह्यासाठी अडून राहायचं नाही, फक्त अभ्यास करायचं. आणि त्याचीच ही म्हणजे 2022ला माझी 0.75 मार्कानं एक फुलकावणी दिली होती. ह्या सगळ्याचं कारण मी असं म्हणत होते की आमच्या घरात दुःख येत आहे वगैरे, परंतु तसं काही नसतं. आपण जर का खरंच जिद्दीनं पुढे जात राहिलो ना तर आपल्याला कधी ना कधी यश भेटतच असतं. आणि त्यानंतर 2024 मध्ये मी पुन्हा लग्नानंतर 5व्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि त्याच्यानंतर पण पूर्ण 1.5 वर्ष लागली आतापर्यंत. वाट पाहिलं, संयम ठेवलं आणि हे यश मला मिळालं असं मला वाटतं. आणि तरुण मुलांना मला सांगायचंय की यश कधीच पहिल्या प्रयत्नात मिळावं असं कधीच अपेक्षा ठेवू नका, की असं होतच नसतं. का तर आपण खूप मोठ्या काही गोष्टी करत असतो ना, तर या मोठ्या संकटांना पण आपण मोठ्या संकटांना पण फेस करण्याची तयारी ठेवली पाहिजे, ती जिद्द ठेवली पाहिजे मला असं वाटतं. आणि ती दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर अजून माझे आई आणि वडील यांनी तर म्हणजे आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे की एकच मुलगी जन्म घालण्याचा निर्णय घेतला होता. आणि हे खरंच किती धाडसाचं होतं त्या काळात. आता या काळामध्ये आता ते साहजिक झालंय, परंतु त्या काळामध्ये किती धाडसाचं होतं. आणि जसं की म्हणले महाराष्ट्राचे आदरणीय पवारसाहेब यांनी घेतलं का तर त्यांना एक मागं वारसा होता, त्यांना एक वैज्ञानिक ज्ञान होतं वगैरे. परंतु माझ्या वडिलांनी हा निर्णय घेतला किंवा माझ्या आईने दोघांनी मिळून हा निर्णय घेतला, यासाठी मला त्यांचंही खूप खूप कौतुक वाटतं या ठिकाणी. आणि मी ते सार्थ करू शकले, मी ते प्रूव्ह करू शकले की खरंच बाबा आपण हे करून दाखवलं, याच्यासाठी मला एक ते समाधान आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर माझ्या आता आपण प्रत्येक वेळेस वडिलांचं आजोबांचं वगैरे नाव घेतोच, परंतु ह्या मागे जर कोण प्रेरणास्रोत असेल तर ती माझी आई आहे, हे मला इथे ठणकावून सांगायचं आहे. आता आम्हाला दोघांना तिच्यापासून बळ मिळतं आणि सकारात्मक जे विचार म्हणतो ना आपण, कंटिन्युअसली फेल्युअर येत असताना सकारात्मक विचार कसं करायचं हे मी तिच्याकडून शिकले आणि त्यासाठी पण मी तिला धन्यवाद देऊ इच्छिते. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आता माझे सासूबाई पण आहेत, त्यांनी पण मला इतकं सपोर्ट केलेला आहे की तू या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नको, फक्त अभ्यास करत राहा, हे पण त्यांनी बोललेलं आहे. त्यासाठी मी त्यांचं पण धन्यवाद मानते. आणि माझ्या सासरच्या मंडळींमध्ये ऑलरेडी प्रशासकीय लोक आहेत, म्हणजे ते पोलीस प्रशासनाशीच बिलॉंग करतात प्रत्येकजण. आता माझे सासरे जे आहेत ते मुंबई पोलीसमध्ये होते, क्राईम ब्रांचमध्ये होते, ते सिनियर API होते. आणि असे आणि माझे सासरे म्हणजे सासऱ्यांचे वडील पण हे पण मुंबई पोलीसमध्ये होते. म्हणजे खूप मोठा वारसा आम्हाला पोलीस प्रशासनाचा मला सासरच्या मंडळींकडून पण लाभलेला आहे. हे पण मला त्यासाठी पण मला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. आणि आता सरपंच मॅडम म्हणल्याप्रमाणे की महिला येत नाही, उपस्थित राहत नाही, ही खंत जरूर आहे, परंतु मला हेही सांगायचं की महिला हळूहळू तर का होईना पुढे येत आहेत. आणि ही क्रांती नाही होणार आहे एकदाच, तर ही चळवळ असणार आहे आणि हे चालू राहणार आहे असं मला वाटतं. त्यामुळं मला असं पुरुषांना आवाहन करायचं आहे खास करून की तुम्ही देखील तुमच्या पत्नींना वगैरे सहपत्नींना सोबत आणत जा. म्हणजे त्यामधूनच आपल्याला जसं ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना पुढे आणण्याचं काम केलं, तसं मी एक आव्हान करते की तुम्ही हे करा. आता माझ्या हजबंडनं पण माझ्यासाठी ते केलेलं आहे, त्यासाठी मला हे एवढं यश बघायला मिळालं. आणि आता माझं जो प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण वगैरे थोडंफार सांगते आणि अभ्यासाच्या बद्दल थोडं बोलते आणि मग मी माझं थोडं भाषण हे संपवते. माझं प्राथमिक शिक्षण दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झालं होतं. माध्यमिक शिक्षण माझं हरिभाई देवकर प्रशालेमध्ये झालं होतं. आणि जे 11वी-12वीचे शिक्षण आहे ते दयानंद महाविद्यालयामध्ये झालं होतं.
आणि वॉचन कॉलेजमध्ये माझं बी मेकॅनिकल इथून शिक्षण झालं होतं. त्यानंतर मी पूर्ण वेळ पुण्यामध्ये राहून अभ्यास केलेला आहे. कारण तिथे वातावरण असतं, आपण एका फ्लोरच्या बाहेर असेल तर आपल्याला समजत नाही की कॉम्पिटिशन किती आहे सध्या. त्यामुळं मी पुण्यात राहून अभ्यास केला होता. त्यावेळेस मला माझ्या वडिलांनी किंवा हजबंडनी खूप सपोर्ट केलेला आहे. आणि आता हा माझा जो अटेम्प्ट होता हा माझ्या चौथा मेन्स अटेम्प्ट होता आणि दुसरी मुलाखतची अटेम्प्ट होता हा. आणि त्याच्यामध्ये मला हे यश मिळालेलं आहे. याच्या आधी 1 महिन्यापूर्वी मला माझी सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय येथे पण निवड झाली होती मागच्याच महिन्यामध्ये. आणि आता या महिन्यामध्ये जी निवड झालेली आहे ती महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट अ. आणि ह्यामध्ये मला अजून एक सांगायचं आहे की डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे DYSP हे देखील